चर्चगेट स्टेशनला आग लागल्याचं आपण बघतोय। आता या क्षणाची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। चर्चगेट रेल्वे स्थानकात आग लागलेली आहे। ही आग नेमकी कशी लागली हे काय कळू शकत नाही, पण त्याची ही थेट दृश्य आपल्यापर्यंत पोहोचतात। ज्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की कशा प्रकारे ही आग लागली, एकच गोंधळ त्या ठिकाणी बघायला मिळतोय। आणि अर्थात ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचा ताफा देखील त्या ठिकाणी पोहोचलेला आहे किंवा आतमध्ये असलेल्या रेल्वे प्रशासनाच्या व्यवस्थेकडून देखील ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले जात असतील। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आता क्षणात आपल्याबरोबर। प्रणाली, काय माहिती याबद्दल? आपण पाहतोय की पीक आवर सुरू झालेले आहेत आणि चर्चगेट स्थानक जे की वेस्टर्न लाईनवरचं सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं स्थानक आहे, कारण आजूबाजूला सगळी सरकारी कार्यालय आणि त्याचबरोबर खाजगी कार्यालय सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत। त्या ठिकाणी आपण पाहतो आहोत की इथे आग लागलेली आहे, जे सगळ्यात शेवटचं एंट्री गेट आहे। म्हणजे मोठं स्टेशनचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये चर्चगेट साईडचं शेवटचं जे एंट्री गेट आहे त्या एंट्री गेटमधून ही आग आपल्याला बघायला मिळते आहे। त्याच्या थोडंसं पलीकडे सबवे सुरू होतो, त्याचबरोबर इथे तिकीट घर आणि काही छोटी रेस्टॉरंट्स आणि काही दुकानं सुद्धा या परिसरामध्ये आहे। आणि आत्ताच्या घडीला आपण पाहतो की तिथे मोठ्या प्रमाणावर आग लागलेली आहे। काही लोक जे स्टेशन परिसरातले कर्मचारी आहेत ते आग प्रयत्न करतात, परंतु आगीच्या झळा ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी लागलेल्या बघायला मिळतात। तुर्तास तरी या आगीमध्ये कोणाला दुखापत झाल्याची माहिती नाही, परंतु थोड्या वेळात म्हणजे लगेचच अग्निशमन दल हे घटनास्थळी दाखल होईल। आत्ताच्या घडीला या ठिकाणी कारण रस्ता महत्वाचा आणि मुख्य रस्ता जो आहे त्याच्या पलीकडचा जो रस्ता आहे दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर जे आहे ते ट्रॅफिक जॅम व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता अग्निशमन दलाच्या गाड्या थोड्या वेळातच पोहोचून आग विझवण्याचा प्रयत्न जो आहे ते सुरू करतील, परंतु चर्चगेट स्टेशन मध्ये लागलेली ही आग नक्कीच आत्ताच्या घडीला मोठी आग आहे। आणि आता पीक अवर्स असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कर्मचारी हे आपल्या आपल्या घराच्या दिशेने जाण्यासाठी निघतात, त्यांच्यासाठी ही खूप मोठी एक अडचणीची गोष्ट म्हणावी लागेल। प्रणाली, चर्चगेट स्टेशनचे गेट दिसून येते, आतमध्ये आग लागल्याचं दिसून येते, नेमका हा आतला कुठला भाग आहे याबद्दल काही कळू शकलंय का? मी जसं तुला सांगितलं की चर्चगेट स्टेशनला आतमध्ये जाण्यासाठी जी दार आहे त्या दारांपैकी हे सगळ्यात अलीकडचं म्हणजे चर्चगेट बाजूचं दार आहे। त्याच्या थोडं पलीकडे जर आपण बघितलं तर सबवे सुरू होतो, जो रस्त्याच्या दोन्ही बाजूला जोडणारा भाग असा आहे। आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तिकीट घर आहे, काही छोटी रेस्टॉरंट सुद्धा या ठिकाणी आहे आणि त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणावर लोक असतात। म्हणजे अनेक वेळेला आपण पाहतो की संध्याकाळी जाताना लोक खाण्याच्या वस्तू खरेदी करतात, अनेक जण तिकीट सुद्धा काढायला या ठिकाणी तिकीट घराच्या इथे येतात। त्यामुळे त्या परिसरामध्ये आता नक्कीच गोंधळाची परिस्थिती असणार आहे। ही आग नेमकी कुठे लागली हे अजून कळू शकलेलं नसलं तरीही जिथून सबवेतून बाहेर पडल्यानंतर आपण मुख्य प्लॅटफॉर्मच्या दिशेनं जातो त्या ठिकाणचा जो मधला पॅसेज आहे त्या पॅसेजमध्ये ही आग लागल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे। परतीची वेळ आहे ही, बरेचसे ऑफिसेस सुटलेले आहेत, लोक घराच्या दिशेने जायला निघालेली आहेत। अशा वेळी चर्चगेट स्टेशनवर मोठी गर्दी होत असते। आता ही सगळी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर काय काळजी घेतली जाते? मी जसं म्हणाले की मूळ प्लॅटफॉर्मला जाण्याचा हा रस्ता आहे, जो सबवे मधून बाहेर पडल्यावर मूळ आपण प्लॅटफॉर्मकडे जातो तिथला हा मधला पॅसेज आहे। त्यामुळे आत्ताच्या घडीला हा पॅसेज पूर्णपणे बंद केलेला आहे आणि रेल्वे गाड्या म्हणजे लोकल ज्या आहेत त्या जिथून सुरू होतात त्याच्यापासून हा थोडासा लांब आहे। त्यामुळे लोकल वाहतुकीवर त्याचा काही परिणाम होतो आहे का हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे। परंतु हा पॅसेज जो आहे तो लोकल आणि सबवे यांच्या मधला पॅसेज आहे। जसं मी मगाशी सांगितलं तिथे तिकीट घर आहे, काही छोटी मोठी हॉटेल्स आहेत, काही वस्तू खरेदी करण्यासाठीची दुकानं आहेत, त्या परिसरामध्ये लागलेली ही आग आहे। त्यामुळे साहजिक आहे की तो संपूर्ण परिसर आता व्हेकेट करण्यात आलेला आहे। परंतु लोकलचं नेमकं काय झालेलं आहे, त्यांच्या वेळापत्रकामध्ये काही बदल झालेला आहे का किंवा त्या थांबवण्यात आल्या आहे का हे मात्र बघावं लागेल। त्याबद्दलची अधिक माहिती आपण थोड्या वेळातच प्रेक्षकांना उपलब्ध करून देऊ। आग विझवण्यासाठी अर्थातच आतमध्ये रेल्वे प्रशासनाची देखील यंत्रणा असेल, पण दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की अग्निशमन दलाचा ताफा देखील ही आग विझवण्यासाठी आता तिथं पोहोचलेला आहे। एक एक करत आजूबाजूचे सगळे अग्निशमन दलाचे जे काही बंब असतील ते आग विझवण्याकरता तिथे पोहोचतात। चर्चगेट स्टेशनचं हे महत्त्वाचं म्हणजे अगदी मुख्य प्रवेशद्वार, ज्यामधून खरं तर आपण आतमध्ये जातो। आपल्याला जर आतमधला परिसर लक्षात येत असेल तर लक्षात घ्या, डाव्या हाताला मोठ्या प्रमाणात तिथे वेगवेगळ्या प्रकारचे रेस्टॉरंट्स असतील किंवा तिकीट घर असेल, तो सगळा परिसर आहे। आणि उजव्या हाताला जर आपण पाहिलं तर आपण लोकलच्या दिशेने म्हणजे प्लॅटफॉर्म आहेत लोकलचे त्या दिशेने आपण जात असतो। पण आता
मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमध्येच डाव्या हाताला आग लागल्याचं आपण बघतोय. तसं तरी प्रथमदर्शनी दृश्यांमध्ये दिसून येतंय आणि ती आग विझवण्याचे प्रयत्न आता केले जात आहेत. त्याच्यामुळे आता सगळ्या प्रवाशांना बाहेर थांबण्यास सांगण्यात आलेलं आहे. हे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आलेलं आहे. आता लोकलची नेमकी काय परिस्थिती आहे याबद्दल आपण अपडेट जाणून घेऊच, पण अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आता क्षणाला आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी आपल्या बरोबर आहेत. श्रीकृष्ण, काय तपशील? नक्कीच विशाल, आपण पाहू शकतो चर्चगेट स्टेशनला जे आहे ती अशी देखील माहिती मिळत आहे की जे पहिल्या मजल्यावरती जे ऑफिस आहे तिकीट काउंटरचं असेल या ठिकाणी जी आहे ती आग लागलेली आपल्याला माहिती मिळत आहे. अद्याप आगीचं कारण जे आहे ते अस्पष्ट आहे, पण घटनास्थळी आपण पाहू शकतो अग्निशामक दलाच्या गाड्या असतील किंवा पोलीस प्रशासन असेल हे जे आहे घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि आग विझवण्याचा जो आहे तो प्रयत्न अग्निशामक दलाकडून करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पाहू शकतो संध्याकाळच्या वेळेला मुंबईकर जे आहे आपल्या घरी परतत असताना मोठ्या संख्येने जे आहे मुंबईकर चर्चगेट स्थानकावरून आपल्या घरी जात असतात. कुठेतरी नागरिकांमध्ये देखील जे आहे संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळत आहे. जे नागरिक आहेत त्यांना देखील कुठेतरी माहिती जी आहे ती पूर्ण झाली, त्यामुळे त्यांच्या देखील संभ्रमाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. असं देखील सांगण्यात येत आहे की जी पहिला मजला जो आहे या चर्चगेट स्टेशनच्या ही संपूर्ण एकूण 7 मजली जी इमारत आहे त्या 7 मजली इमारती पहिला माळा जो आहे त्या ठिकाणी एका ऑफिसमध्ये आग लागलेली आपल्याला माहिती मिळते. पण आगीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. अग्निशामक दलाकडून जे आहेत घटनास्थळी दाखल झालेले आहेत. पोलीस प्रशासन असेल, अग्निशामक दल असेल, हे सर्वच जे आहे ते घटनास्थळी दाखल झालेले आहे. पण पाहायला गेलं तर अद्याप अजूनही जो रेल्वे मार्ग आपण संध्याकाळी मोठ्या संख्येने मुंबईकर आपल्या घरी किंवा इच्छित स्थळी जाण्यासाठी रेल्वेचा प्रवास करतात. तेच वेस्टर्न रेल्वे या ठिकाणी देखील जे आहे नागरिक आपल्याला मोठ्या संख्येने जमा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि याचा आगीचा परिणाम अद्याप कुठेही रेल्वेवरती परिणाम झालेला नाहीये, पण नागरिकांमध्ये जे आहे ते संभ्रमाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. त्वरित घटनास्थळी अग्निशामक दलाकडून जे आहे ते आग विझवण्याचं काम सुरू. आपण पाहू शकतो संपूर्ण या परिसरात जे आहे मोठ्या प्रमाणात धूर देखील आपल्याला झालेला आपल्याला पाहायला मिळतं. श्रीकृष्ण, तू नेमका कुठे आहेस? आता एक क्षणाला तू नेमका कुठे आहेस? मी सध्या या चर्चगेट स्थानकाच्या परिसरात आपल्या उपस्थित आहे आणि या पाहायला गेलं तर आगीचं जे आहे आगीचा मोठ्या प्रमाणात धूर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. परंतु धूर जो आहे तो संपूर्ण धूर आपल्याला रस्त्यावरती किंवा आपल्याला इमारतींच्या खिडक्यांमधून आपल्याला येताना पाहायला मिळतो. आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर जो मेन एंट्रन्स आहे तिकीट काउंटर, ज्या ठिकाणी आपले रेल्वे प्रवासी जे आहे ते तिकीट काढतात, त्या तिकीट काउंटरच्या खिडकीमधून आणि किंवा ज्या मेन एंट्रन्स मधून जे आहे मोठ्या प्रमाणात धूर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. विशाल, श्रीकृष्ण, हे तर दिसतंय की मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला जे तिकीट काउंटर आहे त्या ठिकाणी ही आग लागलेली आहे. पण जसं म्हणजे प्राथमिक दृश्य जर लक्षात घेतली आपण तर काय नेमकं कळतंय? म्हणजे पहिल्या मजल्यावरनं ही आग खाली आली की आग तिथं नेमकी लागली? काय अंदाज व्यक्त केला जातोय? काही तिथे या गोष्टीचे साक्षीदार मंडळी तुला भेटतात, त्यांच्याकडनं काही माहिती कळू शकते? विशाल, पाहायला गेलं तर सध्या तरी जे आहे मुंबई पोलिसांकडून जे पाहायला गेलं तर मुंबई पोलिसांकडून जे नागरिक मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत त्या नागरिकांना या ठिकाणाहून घटनास्थळावरून दूर नेण्याचा किंवा लांब लोटण्याचा जो प्रयत्न करत आहेत. कुठेतरी कामात अडचण येऊ नये म्हणून देखील आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या देखील आपल्याला आता सध्या 2 गाड्या जरी येत असतात, पण 2 अग्निशामक दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झाल्या. अजून ज्या अग्निशामक दलाच्या गाड्या येतात आपल्याला पाहायला मिळतात. आणि नागरिक पाहायला गेलं तर सर्वच जण ज्या आहे या ठिकाणी दाखवत आहेत, परंतु पोलीस प्रशासनाकडून त्वरित त्यांना या ठिकाणाहून हटवण्यात येत आहे. कारण कोणतीही त्यांना इजा होऊ नये म्हणून मोठ्या संख्येने जे आहेत मुंबई पोलीस जे आहेत त्यांना या ठिकाणाहून आपल्याला साईडला करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पाहायला गेलं तर ज्या आपण पाहू शकतो की पहिल्या माळ्यावरती जे ऑफिस आहे रेल्वेचं त्या ठिकाणावरती ही आग लागलेली आपल्याला पाहायला मिळते. विशाल, श्रीकृष्ण, आत्ता आपण जर मेन गेटमधनं आतमध्ये गेलो तो डाव्या हाताला लागलेली ही आग बघू शकतो. उजव्या हाताला ट्रेनचे प्लॅटफॉर्म्स आहेत. ट्रेनची वाहतूक जी आहे ती थांबवण्यात आली. ही नेमकी काय परिस्थिती आहे? विशाल, नक्कीच आपण पाहायला गेलं तर अतिशय महत्त्वाचं पाहायला गेलं तर ट्रेनची वाहतूक जी आहे ती अद्याप थांबवण्यात आलेली नाहीये, परंतु आग विझवण्याचं काम जे आहे ते रेल्वे प्रशासनाकडून सुरू होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि सर्वीकडे संपूर्ण या रेल्वेचा जो तिकीट काउंटर असेल किंवा अशा अनेक ठिकाणी जे आहे मोठ्या संख्येने जे धूरचं आपल्याला संपूर्ण तिकीट काउंटर असेल, रेल्वे प्रशासन, सगळीकडे धूरच आपल्याला एकत्र झालेला पाहायला मिळतोय. त्यामुळे कुठेतरी
नागरिकांमध्ये मोठ्या संख्येने जो आहे तो संभ्रमांचं वातावरण पाहायला मिळतं. त्याचबरोबर अद्याप रेल्वे जी आहे ती अद्याप कोणतीही सेवा जी आहे ती थांबवण्यात आलेली नाहीये, परंतु नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करू लागले. संपूर्ण स्टेशन परिसरात दूर झाल्या कारणामुळे जे आहे